वायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर सर्वत्र टीकेचे पडसाद उमटत आहेत। आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या पोस्टरला टायरनं चिरडून बदक नीलम गोऱ्हे हाय हाय, टायर काकूंचा निषेध असो, माफी माग, नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या महिला आघाडीने केल्या आहेत। महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती किरण कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढामाले, विद्या कदम, अनिता प्रभू, निलिमा शिंदे, राजश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुजा पांजारी, रेखा पाटील, आरित्ती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, अहिरे, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार तसंच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। ज्या बाईंनी गेले अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही, जिच्याकडे गुणवत्ता नाहीये, अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार, 4 वेळा आमदार, उपसभापती पद, नेतेपद, उपनेतेपद ही सगळी पदं या बाईला दिली। सगळी पदं उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झाला असं तिला वाटलं, तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली। हिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे, यासाठी या बाईचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। एक तर त्या बाईनी जो आरोप केलेला आहे आमच्या पक्षप्रमुखांवर, एका पदासाठी 2-2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या। ज्यावेळी या बाईने 9 पदं भोगली, त्यावेळी या 9 पदांसाठी हिने किती मर्सिडीज दिल्या हे तिने सिद्ध करून दाखवावं, त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईनी माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबाडाला काळं फासू हे आमचं तिला सांगणं आहे। तिने एकतर माफी मागावी, नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवावा। कोपरी सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर 16 ही सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक वर्गवारीमध्ये टाकण्यात आली आहे। या इमारतीबाबत 2016 मध्ये बांधकाम व्यावसायिकानं रजिस्टर करार करत रहिवाशांना 450 स्क्वेअर फूट जागा देण्याचं कबूल केलं, परंतु नंतर मात्र त्यानं यू-टर्न घेत ही बाब नाकारली आणि रहिवाशांना घरं खाली करण्यासाठी दबाव आणला। त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं खाली केली, परंतु विकासकानं एग्रीमेंटमध्ये दिलेले 450 स्क्वेअर फूट जागेचं वचन न पाळता जागा खाली करण्यास सांगितल्यानं अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला। इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकानं ही इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली, तसंच खोटं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट, इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं। या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवाशी बेघर होत असल्यानं त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं असता ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं, चुकीचे अहवाल, विकासकाशी असलेले साटेलोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली। यावेळी एका रहिवाशानं सेक्रेटरी असलेले आणि मयत असलेल्या आपल्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली असून ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचं सांगितलं। तसंच एका रहिवाशानं आम्ही या इमारतीवर 2018 साली 18 लाख रुपये खर्च केले तसा अहवाल महापालिकेकडे सादर केलाय, तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्नही उपस्थित केलाय। प्रत्येक सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, परंतु इथे तर या लोकांच्या हक्काची घरं प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत। त्यांना बेघर करत असल्यानं त्यांनी जायचं कुठं
तसंच विकासकांना रजिस्टर करार करूनही या नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचं या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं। C1 कॅटेगरी असं महापालिकेचं म्हणणं। सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात, आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73 आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत VJTI मार्फत, आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा। करणारच का? किशन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का? अजून का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत, ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक यांनी काय पाप केलंय मला सांगा? या लोकांनी कुठे जायचं? त्यांनी तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना, सगळ्यांकडे द्या ना त्यांना, प्रत्येकाने 50-50 लाख, त्यांना घर घेऊन द्या। काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत असे देखील हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारले, नोटरी सही, ते नव्हतेच हजर, ते वारले आता। ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे का? पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली। राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय। आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना, ह्याच्या सगळ्याच जातीची लोक आहेत, ह्याच्या सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत। मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का। तुम्ही काय त्या गुजरातवरून आणणार लोक राहायला बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, या लोकांनी जायचं कुठे? यांना यांची घरं द्यावीच काँग्रेसची मागणी आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेची स्थापना वर्षभरापूर्वी झाली असून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध महानगरपालिकांना संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पुरी तसंच उपाध्यक्ष अतुल आठवले, कार्याध्यक्ष शेषराव शिरसाट आदींनी भेटी देऊन स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून विविध समस्या मार्गी लावण्याचं काम करत आहेत। काल ठाणे महानगरपालिका मुख्यालय महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त नामफलकाच्या अनावरण माजी महापौर अशोक वैती यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संघटनेचं कार्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी महापौर अशोक वैती यांच्या सल्ल्यानुसार सुरू आहे। गेल्या वर्षभरात या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील विविध महानगरपालिकेतील स्वच्छता निरीक्षकांची विविध समस्या मार्गी लावण्याचं कार्य या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तसंच राज्यातील महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक कित्येक वर्ष प्रभारी म्हणून काम करत आहेत। त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी आणि समान वेतन समान पदनामावली राज्यातील महानगरपालिकांमध्ये असावी हा संघटनेचा मूळ उद्देश असल्याचं पुरी यांनी सांगितलं। तसंच महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटनेचा वर्धापन दिन राज्यातील ठाणे महानगरपालिकेसह इचलकरंजी, मिरज, सांगली, लातूर आणि चंद्रपूर आदी भागातील महानगरपालिकांमध्येही साजरा करण्यात आला असून संघटना विविध मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही पुरी यांनी सांगितलं। लेखी भेट आज आयुक्त नाहीत, 1-2 दिवसात आम्ही भेट घेणार आहोत। महापालिकेचे ठाणे महापालिका असेल, पुणे असेल किंवा सोलापूर असेल, नागपूर असेल,
त्यानंतर इचलकरंजी जेवढ्या महाराष्ट्रातील महापालिका आहेत जिथे आमच्या संघटनेची स्थापना झाली तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांचे तिथले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। ज्यावेळी महापालिकेला आवश्यकता वाटेल त्यावेळी जी काय मदत असते, कोविड सारख्या ठिकाणी कोविडच्या वेळी बरीचशी आपली ठाणे असेल इतरही महापालिकेने चांगल्या प्रकारचे काम स्वच्छता निरीक्षण केले। खऱ्या अर्थाने स्वच्छता निरीक्षक असेल किंवा सफाई कामगार असेल ह्यांनीच कोविडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे। आणि हे जे प्रश्न आम्ही आयुक्तापर्यंत पोचवून जे काय लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सोडवता येतील ते ह्या संस्थेच्या माध्यमातून जरूर करणार आहोत। सर्व ह्या संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। चांगले उपक्रम करा जेणेकरून आपण महापालिकेला देखील मदत करायची, फक्त विरोध तर कुठे असणार नाही, सर्व एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत। आणि जे प्रश्न आमचे आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील, सर्व ठिकाणचे आयुक्त असतील, संबंधित विभाग असतील त्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारचे एक विनंती। ओवैसी या संघटनेत